नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 20 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात। आणि प्रेक्षकांनो, आज प्रतापरावांनी सायली आणि अर्जुनची बाजू अगदी समर्थपणे घेतली आहे बरं का। तर आजच्या भागात अर्जुनने प्रियाची पोंगीच वाजवली आहे, हो असं म्हणायला हरकत नाहीये। त्याने प्रियाचा डाव तिच्यावरच उलटवलाय। अरे भारी दाखवलाय आजचा भाग त्यांनी प्रेक्षकांनो। आता सुरुवातीला तर त्यांनी थोडा मागचा भाग रिपीट केला। ते प्रतापराव म्हणतात, मधुभाऊ आम्हा सगळ्यांच्या खोल्या पण आम्ही बघितल्या, तर तुमचीच खोली राहिली आहे। मधुभाऊ म्हणतात, हो हरकत नाहीये, मी काय वेगळा थोडी आहे तुमच्यातला। आता बघा प्रेक्षकांनो, खोलीची झडती घ्यायला सुरुवात केली आहे प्रियाने, ती जसं काही महाराणीचे घरातली। आता लगेच सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही जरा तिकडे सरकाल का, मला जरा चेक करायचंय। मग सगळेच्या सगळे हा ग्रुप बाजूला सरकतो बरं का। मग प्रिया त्यांच्या मागे असलेलं ते ड्रॉवर आधी चेक करते। इतकी नाटकं करते ना चेक करताना, हिचा हा सगळा ॲटिट्यूड आणि माज आता अर्जुन लवकरच उतरवणार आहे प्रेक्षकांनो। मजा येणार आहे आता येणारे भाग बघायला। तर बघा, प्रियाने तर आधी नाटक बरंच केलंय, जवळपास 30 मिनिटं हिची शोध दाखवलेली आहे प्रेक्षकांनो। त्यामुळे आज तर तुम्हाला माझा रिव्ह्यू बघितलेलाच परवडेल। तर बघा, आता हे सगळेजण हिच्या तोंडाकडे बघताय एक करून। मग तिने बरंच काय काय शोधाशोध केली आहे तिथे। मग मधुभाऊंची बॅग काढली ज्यात तिने हार लपवला होता। आता मधुभाऊंना विचारते, ही बॅग कोणाची आहे मधुभाऊ? मग मधुभाऊ म्हणतात, माझीच आहे। मग प्रिया हे सगळं मुद्दाम क्रिएट करते बरं का। आता कसं असतं माहिती का प्रेक्षकांनो, एखादं माणूस असं असलं ना की ते असंच असतं, आणि हे असल्या वाईट स्वभावाला औषध नसतं हे म्हणतात ते खरं आहे। ते प्रियाच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडतं। आता ती बॅग मुद्दाम कपाटात ठेवून द्यायचं नाटक करते बरं का ही चेक केल्यावर, पण असं दाखवते तिला काही सापडलंच नाही, आणि मग पुन्हा एकदा हातात घेते आणि असं क्रिएट करते की तिला काहीतरी सापडलंय, आणि मग म्हणते, अरे बापरे माझा हार, माझा हार, मधुभाऊंच्या बॅगेत माझा हार सापडला। आता सगळेजण ब्लॅक अँड व्हाईट होतात ना, अरे बापरे मधुभाऊंनी चोरी केली, हे प्रभू, हे हरिराम, असं काहीतरी झालंय या सगळ्यांच्या चेहऱ्यावर। मधुभाऊ एकदम शॉक्ड होऊन जातात, अरे बापरे माझ्या बॅगेत हिचा हार काय करतोय? मधुभाऊ म्हणतात, बापरे हे काय आहे? सायली म्हणते, हे कसं शक्य आहे? प्रिया म्हणते, हे जे काही घडलंय ना सायली, ते सगळं तुझ्या समोर घडलंय ना, दिसत नाहीये का तुला? तुझ्या समोरच हार काढला ना मी मधुभाऊंच्या बॅग मधनं। मधुभाऊ म्हणतात, अरे पण याआधी मी हार कधीच बघितला नाहीये। प्रिया म्हणते, जी काही तुम्हाला सफाई द्यायची असेल ना मधुभाऊ, ती या घरातल्या मोठ्या व्यक्तीला द्या। आता असं म्हणलं की पूर्ण जे करून रडत जाते लागली बाहेर बरं का। प्रेक्षकांनो, खरंच हिचा कांगावा आणि हा ढोंगीपणा कसं काय कोणाच्या लक्षात येत नसेल बरं। किती ओव्हर ऍक्टिंग करते ही, असो ऍक्टिंग छान करते ती, त्यात प्रश्न नाही, पण प्रिया म्हणून म्हणते बरं का। आता अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो, ही लागली रडत पूर्णाजी करते। आता सायली अर्जुन एकमेकांना असं डोळ्याने धीर देतात। सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, चला या तुम्ही, आपण बाहेर जाऊ। आता सगळेचे सगळे लगली जमा झाले बरं का तिथे तमाशा करायला। आणि आता या पूर्णाजी कोर्टच्या जज असल्याप्रमाणे तिथे सोफ्यावर बसल्यात। आता प्रिया तिथे जाते आणि म्हणते, सापडला ग पूर्णाजी हार। मग पूर्णाजी म्हणतात, अगं बाई कुठे होता तुझा हार? मग प्रिया म्हणते, आउट हाऊस मध्ये होता पूर्णाजी। आता पूर्णाजी लगेच तोंडावर हात ठेवतात, आउट हाऊस मध्ये कसं काय गेला तुझा हार? प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी फक्त आउट हाऊस मध्ये नाही, या मधुभाऊंच्या बॅगेत सापडला हा हार। अगं याचा अर्थ या मधुभाऊंनी माझा हार चोरलाय माझ्या कपाटातून। आता या पूर्णाजी अशा तोंडावर हात ठेवतात, माय गॉड ये कैसे? आता लगेच मधुभाऊ म्हणतात, नाही हे सगळं साफ खोटे हे सगळं। प्रिया एवढी उद्धट आणि उर्मटासारखी बोलत असते ना, प्रिया म्हणते, आता खोटं बोलून काय उपयोग आहे मधुभाऊ, आता तुमची चोरी पकडली गेली आहे। अर्जुन रागाने बघत असतो। आता सगळ्यांचे चेहरे झामझूम करून दाखवले, ते ढमचक वाजवले त्यांनी तिथे। आणि आता प्रिया मस्त अशी आरोप करते मधुभाऊंवर, असं का केलं तुम्ही मधुभाऊ, का केलं? मधुभाऊ म्हणतात, नाही प्रिया हे सगळं खोटं आहे। प्रिया म्हणते, असं काय केलं मधुभाऊ? अहो तुम्हाला पैसे पाहिजेच होते तर मी दिले असते ना तुम्हाला। प्रेक्षकांनो खरं सांगा, ही डोक्यावर पडली आहे का? ही मधुभाऊंशी किती चांगलं वागते हे काय यांना माहिती नाही का सुभेदारांना? पण असो, प्रिया म्हणते, असं का केलं मधुभाऊ, तुम्ही का केलं? आता मात्र सायलीला राग येतो, आणि एका पॉइंटला असं होतं प्रेक्षकांनो की सायलीला सनकन कानाखाली मारावीशी वाटते हिच्या। आता बघा सायली म्हणते, ए प्रिया तुझं तोंड सांभाळून बोला, तू कोणाबद्दल बोलतेस हे लक्षात ठेव। त्यावर प्रिया म्हणते, सायली अगं मी समजू शकते, ज्याला आपण बाप मानलंय ना त्याच्यातले हे असे दोष बघणं खूप अवघड असतं ग, आणि मधुभाऊ कुठल्या थराला जाऊन वागतील हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। सायलीला असला राग येतो आता प्रियाचा, त्या प्रतापरावांना ऐकवत नाही, कारण प्रतापरावांना माहिती आहे प्रेक्षकांनो की मधुभाऊ हे एक चांगले व्यक्ती आहेत, आणि प्रतापराव आज बरोबर त्यांची साईड घेतात। प्रिया वाटेल ते बोलतीये, तोंडाला येईल ते, तेव्हा मधुभाऊ म्हणतात, नाही हे सगळं ऐकवत नाहीये मला। प्रिया हे तू काय बोलते? मग आता अर्जुन म्हणतो, काय ग
तन्वी तुला काही वाटतं का? अगं तू मधुभाऊंवर असे बेसलेस आरोप का करतीयेस? आता मधुभाऊ एकदम असे एक्सप्रेशन दाखवलेत बरं का मधुभाऊंचे. अर्जुन म्हणतो की तू असे बेसलेस आरोप करू शकत नाहीस मधुभाऊंवर. त्यावर अश्विन आता चिडतो. मी म्हटलं ना हा दुसरा सारंग आहे, ओ सारंग आहे. हा लगेच म्हणतो. अश्विन म्हणतो दादा तो हार मधुभाऊंच्या बॅगेतून निघालाय हे तू तुझ्या डोळ्याने बघितलंय तिथे. आता मधुभाऊ कानकोंडे झालेत बिचारे. कल्पनाताई लगेच म्हणतात शी आपल्या घरात हे असं काही होईल असं वाटलं पण नव्हतं. आणि त्या मधुभाऊंकडे असं बघतात रागो रागो. आणि आता बघा या पूर्णाजी म्हणतात हो ना मला मधुभाऊंकडनं ही अपेक्षा नव्हती. मधुभाऊ काय आहे हे सगळं? लगेच मधुभाऊ म्हणतात हे बघा पूर्णा मॅडम मी शपथेवर सांगतोय मी चोरी केलेली नाहीये हो. अहो असं पाप करण्याचं माझ्या मनातही येत नाही. खरं सांगू का प्रेक्षकांनो प्रियाला ना हे सगळं आयतं खोलीत मधुभाऊंनीच दिलं. म्हणजे माझ्या मते मधुभाऊंनी असं तिच्या खोलीत डायरेक्ट जायला नको होतं. तर असो प्रिया लगेच म्हणते तुम्ही तर असंही म्हणता मधुभाऊ तुम्ही खून केलेला नाहीये पण ते खरं थोडीच आहे. आता सायली अर्जुनला येतो राग. अर्जुन म्हणतो शट युअर माउथ प्रिया जे कोर्टामध्ये अजूनही सिद्ध झालेलं नाहीये ते इथे सगळ्यांना ऐकवू नकोस. आता लगेच या कल्पनाताई म्हणतात अर्जुन कोर्ट नाहीये हे आपलं घर आहे आणि इथे मनाची साक्ष पुरेशी आहे. काय प्रेक्षकांनो कोणाला दिला हा डायलॉग? कल्पनाताईंना. मोठाच जोक मारलेला आहे त्यांनी. म्हणजे त्यांना हे वाक्य सूटच करत नाहीये. तुला काय म्हणायचंय रे अर्जुन? अरे या मधुभाऊंनी तन्वीच्या खोलीतून हार चोरला आणि स्वतःच्या बॅगेत नेऊन ठेवला ना. काय ओ मधुभाऊ? नाही म्हणजे तुम्हाला एवढी काय भीक लागली होती हो हार वगैरे चोरायसाठी? आता लगेच ही सायली म्हणते अहो आई असं काय बोलता मी हात जोडते तुमच्या पुढे. अहो या प्रियावर विश्वास नका ठेवू आई. आता लगेच प्रिया अशी आश्चर्य व्यक्त करते. लगेच अश्विन सारंग बोलला. लगेच म्हणतो एक मिनिट काहीही कारण नसताना मधुभाऊ आमच्या खोलीत आले होते हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं होतं ना? लगेच कल्पनाताई म्हणतात तेच तर ना तेच तर. आणखीन तुम्हाला काय पुरावा हवाय दोघांना? प्रतापराव म्हणतात एक मिनिट मला जरा बोलू देता का? हे बघा मधुभाऊंना हार चोरून काय मिळणार आहे? ते कशाला हार चोरतील? आता प्रतापराव त्यांची बाजू घेतात आणि म्हणतात की काहीतरी गैरसमज झाला असेल बहुतेक. लगेच पूर्णाजी म्हणतात प्रताप हे तू काय बोलतोयस? ह्यात कसला रे गैरसमज? प्रतापराव म्हणतात काय ग तन्वी तो हार दाखवण्यासाठी म्हणून तू मधुभाऊंच्या खोलीत गेली होतीस का? तुझा हार चुकून तिथे राहिला असेल किंवा त्यांनी तो ठेवला असेल बॅगेमध्ये असं होऊ शकतं ना. आता लगेच प्रिया म्हणते नाही बाबा अहो मी यांच्या खोलीत कधी जातच नाही हो. यांनी मला लहानाचं मोठं जरी केलं असेल ना तरी यांच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला खटकतात. त्यामुळे मी माझा एखादा दागिना यांना दाखवणं प्रश्नच येत नाही. मग प्रेक्षकांनो इथे प्रश्न उपस्थित राहतो ना की मधुभाऊंना कसं कळलं हिचा दागिना एकच चोरावा? काही प्रेक्षकांना थोडं तर लॉजिक पाहिजे ना. पण असो आता प्रियाचं हे सगळं बोलणं अर्जुनने कसं खोडून काढलं ना बघत राहा प्रेक्षकांनो. आता प्रिया म्हणते त्यांनी माझा हा हार माझ्या बॅगेतून चोरलाय. अर्जुन म्हणतो अगं तन्वी थोडी तरी लाज ठेव ना आता. अगं मधुभाऊ आम्ही असताना आले होते ना तिथे खोलीत आणि आम्हीच त्यांना खोलीच्या बाहेर घेऊन आलो होतो तेव्हा. एरवी ते तुमच्या खोलीकडे डुंकून बघत सुद्धा नाही आणि त्यांनी तुझ्या खोलीत येणं शक्यच नाहीये. कशाला हात लावतील ते तुझ्या कपाटाला? त्यावर लगेच ही प्रिया म्हणते अरे अर्जुन तुझा गैरसमज होतोय. आई पूर्णाजी तुम्हाला आठवतं ना त्या दिवशी आपण मंदिरात निघालो होतो माझा मोबाईल विसरला होता म्हणून मी माझ्या खोलीत येत होते. आता प्रिया सगळं ते रिमेंबर करून देते यांना. प्रियाचा मोबाईल विसरला म्हणून ती रूम मध्ये आली होती ना. आता पूर्णाजी म्हणतात आली होतीस तू मग त्याचं काय? मग प्रिया सांगते त्या दिवशी मी बघितलं मी जेव्हा आत आले ना तेव्हा मधुभाऊ माझं कपाट उचकत होते. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं मधुभाऊ कपाट उचकत होते आणि त्यात काहीतरी शोधाशोध करत होते. आता हे सगळं ऐकून लगेच यांना धक्का बसलाय. पण आता सायली म्हणते अगो ए बाई प्रिया अगो किती खोटं बोलशील तू. आता अर्जुन ठामपणे म्हणतो नाही मधुभाऊ तुमचं खोलीत आले आणि ते पण तुमचं कपाट उघडून सगळं शोधत होते. आणि काय ग प्रिया तू हे सगळं बघितलं आणि तू काहीच बोलली नाही आणि तू आरडाओरडा सुद्धा केला नाही प्रिया? अरे बापरे अगं त्यावर कसा विश्वास ठेवायचा आम्ही? आता लगेच प्रिया म्हणते बरं अर्जुन बरं माझ्यावर विश्वास नाही ना तुझा हरकत नाहीये तू मधुभाऊंना विचार मग खरं काय आणि खोटं काय. आता एवढी लबाडे नाही प्रेक्षकांनो हिला माहिती आहे खरं बोलणारे लोक कधीच कुठल्याच सिच्युएशन मध्ये खोटं बोलत नाही खरंच बोलतात. आणि तिला हेही माहिती आहे की मधुभाऊ कधीच खोटं बोलणार नाही म्हणून तिने बरोबर अडकवलंय मधुभाऊंना. पण तरी सुद्धा अर्जुनने काय गुगली टाकली ना तिच्यावर ते बघत राहा. आता सगळेजण मान खाली घालतात. मग लगेच ही प्रिया म्हणते सांगा ना मधुभाऊ सगळ्यांना सांगा आमच्या खोलीत तुम्ही त्या दिवशी होतात की नाही? मधुभाऊ मान खाली घालून उभे राहतात. प्रिया म्हणते सांगा ना गप्प का आहात तुम्ही? पण प्रेक्षकांनो इथे हिने कुठे उत्तर दिलं की तिने आरडाओरडा का केला नाही म्हणून. तर ऐका पुढे काय झालंय. मग आता मधुभाऊ काहीच बोलत नाही आणि मग हळूच म्हणतात की हो मी आलो होतो त्यांच्या खोलीत. प्रियाला जे उत्तर अपेक्षित होतं ते तिला मिळालंय. पण आता सायली अर्जुन थक्क होऊन एकमेकांकडे बघतात. आता पूर्णाजी म्हणतात काय
अहो काय बोलतायत हे मधुभाऊ, अहो अश्विन तन्वी घरात नसताना आम्ही सुद्धा त्यांच्या खोलीत कधीच जात नाही आणि आम्ही हे असं कपाट वगैरे उचकणं तर दूरच राहिलो हो. हे काय केलं तुम्ही मधुभाऊ? हे चुकलं, मधुभाऊंचं खरंच चुकलं. कोणाच्याही असं रूममध्ये जाऊन काही चेक करणं हे चुकीचं आहे. मग आता सायली म्हणते मधुभाऊ कशाला गेले होते तुम्ही तिथे? अर्जुन म्हणतो काय झालं मधुभाऊ, काही महत्वाचं काम होतं का? अहो काय काम होतं, तुम्ही मला का नाही सांगितलं? आता मधुभाऊ विचार करायला लागतात. तसंच काहीतरी कारण, म्हणजे आधी मोठ्याने सांगतात ते तसंच काहीतरी कारण होतंच जावई बापू. पण आता प्रियाला वाटतं हे बोलतात का काय सायलीच्या तन्वी असल्याविषयी. मधुभाऊ मनात विचार करतात ही प्रिया पुन्हा कांगावा करेल, तिने आधीच फोटो लपून ठेवलाय आणि आता सौला सांगायला गेलो तर काय सिद्ध करू मी. आता ते मनातल्या मनात विचार करत असताना हा अश्विन म्हणतो बोला ना मधुभाऊ बोला, अहो कशाला आला होतात आमच्या खोलीत? मधुभाऊ लागतात रडायला आणि म्हणतात हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा हो, मी काही चोरी वगैरे केलेली नाहीये. आता ते रडायला पण लागतात. इतकं पण बिचारा असू नये गड्या प्रेक्षकांनो कोणी असो, आपल्या सिच्युएशनचा कोणालाही गैरफायदा घेऊ देऊ नये. पण आता सायली मात्र पटकन त्यांचा हात बाजूला करते आणि म्हणते नाही नाही मधुभाऊ, तुमची साऊ तुमच्या सोबत आहे, तुम्ही कोणाच्या पुढेही असा हात जोडायचा नाही हं. मग आता लगेच ही प्रिया म्हणते काय ग सायली, मग हार काय स्वतःहून मधुभाऊंच्या बॅगेत जाऊन बसला का? सायली संतापून म्हणते प्रिया मी तुला पुरतं ओळखू नये, तू आता काय केलंयस हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. बरोबर बोलते सायली आणि म्हणते फरक एवढाच आहे प्रिया, तू मधुभाऊंच्या विरोधात पुरावा तयार केला आणि सध्या मधुभाऊ निर्दोष आहे याचा पुरावा माझ्याकडे नाहीये. त्यावरती अश्विन अरे यार अश्विनला काय करावं. अश्विन म्हणतो वा वा, मधुभाऊंनी खून केला तरी ते निर्दोष, त्यांनी चोरी केली तरी ते निर्दोष. मस्त चाललंय तुमच्या दोघांचं. अरे त्यात काय एवढं, मस्तच चालणार अर्जुन सायलीचं. आता लगेच ही प्रिया म्हणते अरे एक नंबरचा पोचलेला माणूस आहे हा. आता मात्र राग येतो सायलीला आणि प्रिया म्हणते कशी वडील वडील म्हणून यांना आदर द्यायचा मी खूप प्रयत्न केला, पण हा माणूस लायकीचाच नाहीये. आश्रमात काय काळे धंदे करतात ना हे मी माझ्या डोळ्याने पाहिलेत. काय खोटं बोलते अरे प्रेक्षकांनो, कोणाचंही म्हणजे काय करावं हिला, आता मलाच राग येतो हिचा. आता लगेच सायली पण तिला मारायला उठते आणि म्हणते प्रिया तुला. आता मधुभाऊ म्हणतात थांब सायली, अगं हिला काही वाटत नाही ग, ही भर कोर्टात बोलली माझ्याबद्दल वाईट साईड, आता इथे सगळ्यांसमोर बोलतीये, त्याच्यात काय आश्चर्य आहे सायली, पण हे सगळं ऐकून घ्यायला मी इथेच उभा आहे ग, हे माझं दुर्दैव आहे. मधुभाऊ म्हणतात ऐक न ग माझं सावबाळा, अगं मला कुसुमकडे जाऊ दे ग राहायला, मी जातो इथून. आता अर्जुन म्हणतो नाही नाही मधुभाऊ, तुम्ही सेफ नाही आहात बाहेर म्हणून तुम्हाला इथे आणलंय ना आम्ही, तुम्ही इथून कुठेही बाहेर जायचं नाही. आता अगदी ठामपणे अर्जुनने हे सगळं सांगितलंय बरं का. आता बघा प्रेक्षकांना आता फार मजा आहे पुढे प्रियाची. आता लगेच प्रिया म्हणते असे कसे जाणार नाहीत, ते इथे चोऱ्या माऱ्या करतायत तरी त्यांना इथेच ठेवणार आहेस का तू अर्जुन? अर्जुन म्हणतो हो, तरीही ते इथेच राहणार. प्रियाकडे बघतो तो आणि म्हणतो चोऱ्या माऱ्या काय, बरोबर आहे. नाही पूर्णाजी काय ग, तुला आठवतं का ही अशी परिस्थिती आधी पण या घरामध्ये होऊन गेली आहे. आता प्रिया घाबरली प्रेक्षकांनो, तिच्या लक्षात आलं अर्जुनने काढल्या सगळ्या उकाळ्या पाकाळ्या. अर्जुन म्हणतो काय ग पूर्णाजी आठवतंय का तुला? आता हिने काय केलं होतं प्रेक्षकांनो, ती सायली जेव्हा हरवते ना बाहेर तेव्हा अस्मिताने आणि तिने मिळून पूर्णाजीचे दागिने सायलीच्या पर्समध्ये टाकले होते. आता ती सगळी सिच्युएशन अर्जुनने आठवून दिली आहे बरं का पूर्णाजीला, म्हणजे कसा कसा कांगावा झाला होता. या दोघींनी मिळून लगेच सायलीवर आळ घेतला होता. या अर्जुनच्या खोट्या बायकोने हे सगळे दागिने चोरलेत. आता पूर्णाजी पण चिडीचूप होऊन जातात बरं का, काहीच बोलत नाही. सगळं एक एक गोष्ट त्या अर्जुनने अशी आठवून दिली आहे बरं का. आणि त्यावेळेला ही तन्वी आणि अस्मिता दोषी आहे हे अर्जुनने सिद्ध केलं होतं आणि ते सगळं आता अर्जुन मुद्दाम प्रियाला आठवून देतो बरं का. आणि अगदी त्याच पॅटर्नची चोरी आता कशी झाली आहे ते सगळं अर्जुन डिस्क्राईब करतो आणि म्हणतो काय ग पूर्णाजी आठवलं का, आता आपल्या घरामध्ये अगदी असाच प्रसंग घडून गेला, अगदी सेम टू सेम असाच. तेव्हाच माझ्या बायकोच्या पर्समध्ये हार सापडला होता, सेम टू सेम असाच. आठवतं का पूर्णाजी? तेव्हा सुद्धा माझ्या बायकोवर चोरीचा आळ आला होता, सेम टू सेम असाच. आठवतं का पूर्णाजी? हे वाक्य अर्जुनने मुद्दाम सेम असा असं रिपीट केलंय बरं का प्रेक्षकांनो. मग अर्जुन म्हणतो काय आठवत नसेलच तुम्हाला? नाही तेव्हा काय सिद्ध झालं होतं हेही आठवत असेल ना तुम्हाला, का तेही नाही सांगायचंय कोणाला? आता सगळे चिडीचूप झालेत बरं का, कोणी काहीच बोलत नाही. आता प्रिया पण गप्प बसते बरं का. पण आता मजा येते प्रेक्षकांनो, अजून पुढे मजा आहे. शेवटी प्रतापराव बोलतात आणि म्हणतात ते सगळं तन्वी आणि अस्मितानेच केलं होतं. पूर्णाजी आता बघायला लागतात प्रतापरावांकडे.
प्रतापराव म्हणतात या आपल्या अस्मीने नेकलेस घेऊन आपल्या सायलीच्या पर्समध्ये टाकला होता आणि चोरीचा खोटा आळ घेतला होता आपल्या सायलीवर. प्रतापराव आता सायलीच्या साईडनी झालेत बरं का प्रेक्षकांनो. आता अर्जुन म्हणतो थँक्यू डॅड, आठवते तर सगळ्यांना पण कोणी सांगायची हिंमत केली नाही, तुम्ही केलीत, खरंच थँक्यू सो मच. आता मला सगळ्यांनी सांगा आज हे सगळं सेम टू सेम कसं काय झालं? ते त्या दिवशी जे झालं होतं ते आज मुद्दाम झालं नसेल, कशावरून? अस्मिता इथे नाहीये पण ही तर आहे ना, इथे तन्वी या घरातच आहे ना. आता प्रिया घाबरते बरं का, पण तरी पण कांगावा करते, हो 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 चुकलं माझं तेव्हा, मी कबूल करते, पण सध्या तर हा हार मधुभाऊंच्या बॅगेत सापडला ना. अर्जुन, मधुभाऊंना वाचवण्यासाठी तू माझ्यावर वाटेल तसे आरोप करू नकोस. अरे यार प्रेक्षकांनो, हिला खोटं बोलायची एवढी हिंमत येते कुठून यार? प्रियाच्या आईने नेमकं काय खाल्लं होतं प्रेक्षकांनो? नाही हिचे आई वडील तर दाखवलेच पाहिजे प्रेक्षकांनो. हिचे आई वडील कोण आहे हे जाणून घेण्यासाठी मी फार एक्सायटेड झाली आता. तर असो, आता प्रिया ना प्रेक्षकांनो कांगावा करायला लागते, पण आता हा म्हटलं ना अश्विन म्हणजे दुसरा सारंग आहे, हा लगेच म्हणतो तेव्हा अस्मिताईने हे सगळं केलं होतं, हिला बिचारीला तर काही माहिती पण नव्हतं, म्हणजे हा स्वतःच्या बहिणीला पण सोडत नाही आता आळ घ्यायला. अश्विन म्हणतो अस्मिताईने केलं होतं हे सगळं, तिने ओढलं होतं तन्वीला या सगळ्यामध्ये. अरे तन्वी तर बिचारी या सगळ्या सिच्युएशनला नाही सुद्धा म्हणू शकली नाहीये, पण कशावरून तन्वीने हे सगळं केलंय आता? त्यावर अर्जुन म्हणतो असं आहे काय, तुला असं वाटतंय का तुझी बायको फार खरी आहे, फार खरं खरं बोलतीये तुझी बायको? मग एक काम करू ना अश्विन, आपण एक काम करू, आपण पोलिसांमध्येच कंप्लेंट करू. आता प्रियाचा चेहरा पांढरा पडलाय. आता प्रियाला अर्जुन सॉलिड घाबरवतो आणि म्हणतो करू दे ना, पोलिसांना इन्व्हेस्टिगेशनच करू दे, आणि जर पोलिसांनी सांगितलं की चोरी मधुभाऊंनेच केली आहे तर मी स्वतःहून मधुभाऊंना पोलिसांच्या ताब्यात देईल. चला लावायचा का पोलिसांना फोन? मग लगेच अश्विन म्हणतो हो लाव ना, लाव पोलीसमध्ये फोन करूया आपण पोलीस कंप्लेंट. पण माझ्या बायकोची बाजू खरी आहे, त्यामुळे दादा मी काही घाबरत नसतो कोणाला. हे प्रकरण कुठल्या कुठे चाललं आता प्रेक्षकांना पण मजा येते. लगेच अर्जुन फोन घेतो हातात आणि म्हणतो बरं लावतोच आता पोलिसांना फोन. आता प्रियाच्या लक्षात येतं बरं का आपली चोरी पकडली जाऊ शकते, कारण फिंगरप्रिंट्स एक्सेट्रा एक्सेट्रा, आणि हिच्याकडे बराच माल आहे ना वगैरे वगैरे, सायलीचे फोटो हे ते सगळंच उकरून काढतील ना पोलीस. आता लगेच प्रिया म्हणते थांब अश्विन, अरे पोलिसांना कशाला बोलवायचं? पोलीस जर आले सुभेदारांच्या घरात तर काय अब्रू राहील रे आपल्या सुभेदारांची. जाऊ दे ना, आता भेटलाय ना हार, जाऊ दे. आणि कसं आहे ना, मधुभाऊ कसेही वागत असतील तरी ते शेवटी माझे. आता लगेच ही कल्पना म्हणते अगं सुभेदारांची अब्रू पोलिसांमुळे नाही जाणार तन्वी, या असल्या लोकांमुळे जाईल. कल्पना त्यांना काही गरज आहे का मध्ये मध्ये बोलायची प्रेक्षकांनो? काय आहे ना, मूळ यांचा स्वभाव असा नाहीये, त्यामुळे या अशा विचित्र वागतायत ना, ते खूप विचित्र दिसत आहे. असो तर आता प्रिया म्हणते नाही जाऊ दे आई, काही झालं तरी मधुभाऊंनी मला लहानाचं मोठं केलंय आणि त्यांना ह्या वयामध्ये मी काय काय सोसायला लावणं. आता तिला आठवलं मधुभाऊंचे हे वय म्हणून. काही आपला प्रेक्षकांना ही किती काय म्हणतात त्याला कोलांटी उडी मारते हे दिसत नाहीये का सगळ्यांना? तर असो, सायली म्हणते आता बरं तुला मधुभाऊंचा पुळका आला ग पोलिसांचं नाव घेतल्यावर. मग प्रिया म्हणते घरात मला शांतता हवी आहे सायली, घरामध्ये कोर्ट कचेरी तुझ्यामुळे होतीये, माझ्यामुळे नाही. आता अर्जुन तिच्याकडे असं बघतो, अगं कोणीकडची? अश्विन म्हणतो अगं अश्विन म्हणतो अगं तन्वी पण. आता लगेच पूर्णाजी म्हणतात घरातल्या गोष्टी घरातच राहू द्या, आज जे काही झालं ना ते खूप दुर्दैवी होतं. पूर्णाजीने घेतली लगेच तन्वीची साईड. दोष कोणाचा का असे ना, पण हे असं काही घरामध्ये घडणार नाही याची आता काळजी घ्यायला हवी सगळ्यांनी. मग प्रतापराव म्हणतात आता हा विषय बंद करा बरं. आता प्रतापराव पुढे सांगतात की मधुभाऊ कुठेही जाणार नाहीये, मधुभाऊ इथेच राहणार आहेत. छान ना प्रेक्षकांनो, ऍटलीस्ट प्रतापरावांनी तरी सायलीची बाजू घेतली. मला बरं वाटलं आजचा एपिसोड बघून. बरं काय मस्तच वाटलंय. आता प्रतापराव सांगतात मधुभाऊ तुम्ही कुठेही जायचं नाहीये, तुम्ही इथेच राहायचंय. मग आता लगेच कोर्ट यांचं घरातलं बरखास्त झालंय, जज साहेब उठलेले आहेत म्हणजे पूर्णाजी. आता पूर्णाजी काठी टेकवत त्यांच्या खोलीत चालल्या. आता कल्पनाताईंचा डायलॉग ऐका. कल्पनाताई म्हणतात या घरामध्ये काय काय बघावं लागणार आहे ते देवच जाणे. खरे प्रेक्षकांनो, आपल्याला यांचे काय काय नाटकं बघावे लागणार आहे हे आपल्यालाही माहिती नाही. असो तर आता लगेच प्रिया देवाला नमस्कार करायचं नाटक करते आणि म्हणते चल रे अश्विन चल, आता तुम्हाला खूप खूप रडावंसं वाटते रे. या तिघांसमोर मला रडायची सुद्धा इच्छा होत नाही. ते कशी होईल म्हणायची इच्छा, हिचा फक्त आरडाओरडा करायची इच्छा होते या तिघांसमोर. लगेच अश्विन पण तिचा हात धरतो आणि घेऊन जातो तिला खोलीच्या बाहेर. इथे ना मला जरा जोक आठवला प्रेक्षकांनो, म्हणजे जसं सारंग म्हणतो ना ऐश्वर्या मला तुम्ही खूप आवडता ऐश्वर्या, तसं फक्त आता अश्विनी बोलणं राहिलेलं आहे आय लव्ह यू.
तन्वी मला तू खूप आवडतेस तन्वी. तो असं सगळ्यांसमोर बोलत नाही, एवढाच काय तो त्याच्यात आणि सारंगमध्ये फरक आहे, बाकी सेम कॅरेक्टर आहे. काही म्हणा तुम्ही. तर असो, आता मधुभाऊ बिचारे झाले कानकोंडे, ते लागतात रडायला. मग सायली त्यांना खोलीत घेऊन जाते. मग ते बिचारे खूप टेन्शनमध्ये रडताय. मग हे दोघं नवरा बायको त्यांना छान समजवतात. प्रेक्षकांनो, मस्त वाटलाय आजचा भाग बघून. मग आता सायली म्हणते मधुभाऊ रडू नका हो. मग आता मधुभाऊ म्हणतात साऊबाळा हे सगळं काय होऊन बसलं ग? अगं खुनाचा आळ आधीच मी माझ्या खांद्यावर वाहतोय आणि आता यात चोरीचाही आळ. मग सायली म्हणते मधुभाऊ त्या प्रियाचं कुठे मनावर घेताय तुम्ही? मग मधुभाऊ म्हणतात अगं काही असो ग सायली, पण तुझ्या घरच्यांसमोर शोभा झाली ना ग. अगं माझ्यामुळे तुला मान खाली घालावी लागली ग साऊबाळा. मधुभाऊ रडतात, फार डेंजर. असो, आता ही अर्जुन म्हणतो की तुम्ही कशाला गेला होतात अश्विन आणि तन्वी त्यांच्या रूममध्ये नसताना? आता मला सांगा प्रेक्षकांनो, या मधुभाऊंना सांगायला काय झालं? आता मधुभाऊ काही बोलत नाही बरं का इथे सुद्धा, आणि म्हणतात कसे की माझी चूक झाली हो जावई बापू, मला माफ करा, खरंच माझं चुकलं. आता मधुभाऊने सांगून टाकायला पाहिजे होतं ना की मी सायलीचा फोटो पाहिला त्या तन्वीच्या खोलीत. न सांगायला काय झालं बरं इथे मधुभाऊंना? आता उगाच वाढवलं बरं का इथे यांनी. पर असो, आता सायली म्हणते जाऊ द्या मधुभाऊ, शांत व्हा बरं तुम्ही, शांत व्हा. मग मधुभाऊंना ती पाणी वगैरे पाजते आणि म्हणते मधुभाऊ आता रडू नका हो, आणि तुम्ही आता काहीही विचार करायचा नाही बरं, आणि उगाचच टेन्शन घ्यायचं नाही. आणि त्या प्रियाला बोलू द्यावं वाटेल ते, ती कशी आपल्याला माहिती नाही का? आता आपल्याला कळलंय ना काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते. मग लगेच मधुभाऊ म्हणतात ए सायली बाळा, हे बघ मला ना आता थांबवू नकोस ग. मी कुसुमकडे राहील, नाहीतर काका काकूंसोबत त्या नव्या आश्रमात राहील ग. माझ्यामुळे तुझ्या संसाराला तडे नको ग जायला. मग अर्जुन म्हणतो असं नाही करायचं मधुभाऊ, तुम्ही जर इथून निघून गेलात तर प्रियाचा विजय होईल की नाही? तिला तेच पाहिजे ना, आणि म्हणूनच तिने तिचा हार तुमच्या बॅगमध्ये लपवला असेल. त्यावर मधुभाऊ म्हणतात पण मी इथे राहिलो तर तुमच्या घरातला आनंद जाईल ना. मग आता अर्जुन म्हणतो या घरातली शांतता आहे ना मधुभाऊ तेव्हाच गेली जेव्हा ही तन्वी आमच्या घरात लग्न करून आली. मधुभाऊ म्हणतात अहो जावई बापू पण. अर्जुन म्हणतो अजिबात नाही, तुम्ही तुमच्या जावयाचं ऐकणार नाही का आता मधुभाऊ? मग सायली म्हणते असं काय करता मधुभाऊ, माझं पण ऐकत नाही आहात, पण तुमच्या जावयाचं तरी ऐका ना हो, नका ना जाऊ तुम्ही. आणि मधुभाऊंना आता कसं तरी होतंय. बरोबर आहे प्रेक्षकांनो, साहजिक आहे, असं कोणी उठून काही चोरीचा आळ लावायला लागलं तर अवघडच आहे ना. सायली म्हणते असं काय करता मधुभाऊ, अहो तुमच्या जीवाला धोका आहे म्हणूनच तुम्हाला इथे आणलं की नाही. मग आता तिथे आपल्याला तो प्रसंग व्हिज्युअलाइज करून दिलाय की मधुभाऊंवर गोळी झाडण्यात आली होती, मग ती गोळी जानकीने झेलली, तो सगळा एक छोटासा क्लिप त्यांनी पुन्हा तिथे दाखवलाय. मग आता अर्जुन त्यांना समजवतो, हे बघा मधुभाऊ असं नका करू. आता तो सायलीला खुणवतो की तुम्ही बाजूला सरका, मी बसतो आणि मधुभाऊंना समजवतो. आता तो मधुभाऊंच्या जवळ बसतो अगदी आत्मीयतेने आणि म्हणतो मधुभाऊ मी तुम्हाला कधी काही मागितलं का हो जावई म्हणून? नाही म्हणजे लग्न झाल्यापासून जावई म्हणून मी कधीच तुमच्याकडे काही मागितलं नाही. मागितलं का? नाही. आता जर मी तुम्हाला काही मागितलं तर ते तुम्हाला द्यावं लागेल की नाही, बरोबर आहे की नाही? मग मधुभाऊ बघतात बरं का अर्जुनकडे, आणि मग अर्जुन हात पुढे करत म्हणतो मला वचन द्या, तुम्ही आता हे घर सोडून कुठेही जाणार नाही, चला द्या बरं वचन. मग सायली म्हणते मधुभाऊ हे काय म्हणतायत, द्याल ना वचन यांना? मग मधुभाऊ त्यांच्या अर्जुनकडे सायलीकडे बघतात आणि वचन देतात की बरं नाही जाणार कुठे. कसं असतं प्रेक्षकांनो, नाईलाज असतो, कधी कधी ह्या गोष्टी कराव्या लागतात. आता मधुभाऊंना कोणी मुलगा नाहीये तर सायली त्यांना सांभाळेलच ना. पण असो, आश्रम मिळेपर्यंत मग अर्जुनने जेव्हा प्रॉमिस घेतलं तेव्हा तो म्हणतो फॅन्टॅस्टिक मधुभाऊ, आता तुम्ही कुठेच जाणार नाहीये आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो की तुम्ही इथे सेफ आहात, तुम्ही कुठेही जायचं नाही आता. आणि तन्वीला काही करू द्यावं, तिला मी जिंकूच देणार नाहीये. मी तुम्हाला सांगतो तिच्या आणि तुमच्यामध्ये मी ठामपणे उभा आहे. तिचा चेहरा खरा समोर आणायचा आहे ना, ते तुम्ही आता माझ्यावर सोडा. मी बरोबर तिचा खरा चेहरा समोर आणणार आहे, आणि ती तुमच्याशी कशी वागली ना तरी मी आहे ना तुमच्या दोघांच्या मध्ये स्ट्रॉंगली उभा, त्यामुळे टेन्शन नाही लेणे का मधुभाऊ. आणि असं म्हणून अर्जुनने आता मधुभाऊंचं टेन्शन दूर केलंय आणि सायलीकडे बघून स्माईल केली आहे. तर तुर्तास तरी रविवारी त्यांनी एवढाच एपिसोड दाखवलाय प्रेक्षकांनो. आणि खरं तर ना रविवारी एपिसोड मला असं वाटतं की दाखवायला नको, एक दिवस कलाकारांना पण रिलीफ मिळतो ना प्रेक्षकांनो, पण त्यांनाही थोडं जास्त
जास्ती काम पडतं की नाही, म्हणजे एक पर्सनल माझं मत व्यक्त केलं बरं का मी. थोडं मलाही झोपायला मिळतं. रविवारचं पण बरं झालं, आज जरा 1 तास उशिरा आला एपिसोड, त्यामुळे थोडी झाली आजच्या दिवस माझी झोप. एकच दिवस मिळतो प्रेक्षकांनो. असो, घरातले कामं पण असतात, पण तुर्तास तरी एपिसोड संपलाय. आता पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन प्रियाची साक्ष खोडून काढणार आहे आणि तिची साक्ष खोटी आहे असं ठरवणार आहे कोर्टामध्ये. कारण ती ज्या अँगलने कारण प्रियाने ज्या अँगलने विलासचा खून होताना पाहिले, त्या अँगलने तिला काहीही दिसलं नाही असं सिद्ध झालंय. त्या अर्जुनने रिक्रिएशन केलं, पुन्हा आता किती वेळेला रिक्रिएशन करतात यांना माहिती. पण असो, असं काहीतरी तो कोर्टात आता सिद्ध करणार आहे की प्रियाची साक्षच खोटी आहे. त्यामुळे बघत राहूया. ठरलं तर मग. आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी संडे. आज दाट लग्नतिथी असल्यामुळे मी आज एका लग्नाला जाणार आहे. आजच्या दिवस आपला घचूचा रिव्ह्यू स्किप करते हा प्रेक्षकांनो, उद्या येईल वेळेवरती. तर बघा, आज मजा आली की नाही. अर्जुनने प्रियाचा डाव प्रियावरच उलटा टाकत गुगली टाकली आहे. तर मजा आ गया बॉस आज के एपिसोड में. भेटूयात उद्याच्या एपिसोडच्या रिव्ह्यू मध्ये. टेक केअर. धन्यवाद आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी संडे. एन्जॉय करा. धन्यवाद.